या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। जगप्रसिद्ध 32 शिराळ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या शर्ती अटीचं पालन करत आपण पाहू शकता या ठिकाणी शिराळ्यातील सर्व महिलांच्या वतीने नागाच्या प्रतिकृतीचं पूजन करण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी महिला आहेत। मला सांगा कशा पद्धतीनं भावना आहेत तुमच्या? नागपंचमी तुम्ही 23 वर्षापासून नागाच्या प्रतिकृतीची करताय। आता काल केंद्र सरकारनं एक परिपत्रक काढत 21 शिराळकरांना जिवंत नागाची शैक्षणिक प्रचार आणि प्रसार करण्याचं हे केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे। त्यानुसार आता काय वाटतं, तुमची भावना काय? आज शिराळामध्ये अतिशय सर्वांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे, कारण ज्या क्षणाची आम्ही गेल्या 23 वर्षापासून वाट बघतोय तो क्षण आहे आजचा। कारण आम्हाला 23 वर्षापासून आम्ही नागाच्या प्रतिमेचं पूजन करत होतो, पण 23 वर्षानंतर आम्हाला प्रबोधनात्मक स्वरूपात का होईना पण जिवंत नागाचं दर्शन घेता आलेलं आहे। आणि ह्याच्यासाठी जे प्रयत्न केलेत सत्तू भाऊनी ते अतिशय कौतुकास्पद आहेत। म्हणून त्याच्यासाठी त्यांचे आमच्या सर्व शिराळच्या भगिनींकडून खूप खूप धन्यवाद। केंद्र सरकारकडे आणखी काय मागणी आहेत? महिलांच्याकडून आता बऱ्याच महिलांची आणखी मागणी आहे की आम्हाला जिवंत नागाची पूजा करण्यास परवानगी। तुमच्या काय भावना आहेत? आम्ही खरं तर नागाला भाऊ मानतो, नागासाठी उपवास धरतो, त्याची पूजा केल्याशिवाय उपवास सोडत नाही। तर आम्हाला त्याची पूजा करायची संधी मिळावी हीच आमची इच्छा आहे। फक्त आम्हाला एक दिवस का होईना पण आम्हाला कायद्याकडून ती सवलत मिळावी ही आमची इच्छा आहे। नक्कीच आपण पाहू शकता महिलांच्यात अतिशय प्रचंड असा उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे। जिवंत नागाची पूजा करण्याससुद्धा परवानगी द्यावी आता सुरुवात झालेली आहे। पुढं केंद्र सरकार असेल, राज्य सरकार काय भूमिका घेतं, वन विभाग काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुनीलसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।